नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनल कांबळे. आणि इथे बनवते मी आईस्क्रीम. तर इथे बीटरनी आईस्क्रीम अशी बीट केली आणि त्याच्यानंतर एवढी भारी झाली, एवढी स्मूथ आणि छान झाली. अजिबात एकही बर्फाचा खडा नव्हता. एकदम स्मूथ मलईसारखी ही आईस्क्रीम तयार झाली. तुम्हाला वाटेल आता बीटर नाही, मग अशी स्मूथ आईस्क्रीम होणार नाही का? तर तसं नाही आहे. आपण ही आईस्क्रीम मिक्सरमध्ये जरी फिरवली तरीही अशी स्मूथ आणि मलईदार आईस्क्रीम होते. तर चला रेसिपी पूर्ण बघूया. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे व्हॅनिला फ्लेवर आणला होता. कुकवेलची आईस्क्रीम मिक्स पावडर ही ते आणली होती. 45 रुपीची ही पावडर आहे, 100 ग्रॅम येते आणि ही अर्धा लिटर दुधामध्ये ही आईस्क्रीम बनवायची आहे. तर इथे काय केलेलं आहे, थोड्याशा गार दुधामध्ये हे जी पावडर आहे गुठळ्या होऊ नये म्हणून ही चांगली मिक्स करून घ्यायची. आता 2-3 पेढे शिल्लक होते, म्हणजे रेवाचा फर्स्ट रँक आला आहे तिच्या स्कूलमध्ये. तर पेढ्याचा बॉक्स आणला होता, पण 2-3 पेढे राहिले होते, ते काही खपले नाही. मग काय केलं, आईस्क्रीममध्ये ॲड केले आणि छान असे घोटून घेतले. एकही गाठ त्याच्यामध्ये ठेवायची नाही. आपलं अर्धा लिटर दूध चांगलं उकळलं की जरा थोडा वेळ असंच उकळू द्यायचं आणि त्याच्यानंतर ही जी पावडर आहे मिक्स केलेली दुधामध्ये ती ॲड करायची. शेवटी जरा पेढ्याचा कण राहिलेला, अंश राहिलेला तोही जरा फेटून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण दुधामध्ये ॲड केलेलं आहे. हे अगदी मंद गॅसवर असंच उकळत ठेवायचं आहे एक 15 ते 20 मिनिट, जोपर्यंत हे अर्धा लिटर दूध जे आहे ते अजून अर्ध होत नाही तोपर्यंत हे उकळत, म्हणजे गाढ असं घट्ट होत नाही तोपर्यंत हे उकळू द्यायचं आहे. तर इथे मी चांगलं हलवत होते, म्हणजे उतू जाऊ नये म्हणून मध्ये मध्ये गॅस लहान मोठा असा करत होते. तिथेच थांबलेले होते आणि त्याच्यानंतर हे मस्त असं घट्ट झालं आणि त्याच्यानंतर मी हे थंड व्हायला ठेवलं. आता थंड व्हायला ठेवलं आणि रात्री जरा सगळे झोपायच्या टायमिंगला ते छान असं थंड झालेलं होतं आणि थंड झाल्यानंतर हे मी अशा कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे. एअरलॉक कंटेनरमध्ये हे ठेवायचं आहे आपल्याला आणि हे फ्रीजरमध्ये आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे. तर इथे मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे. सकाळी बघू शकताय मस्त असं सर्व बर्फ झालेला होता. आता मला असं वाटायचं लहानपणी की ही आईस्क्रीम, म्हणजे पप्पा जेव्हा मी लहान असताना मला आईस्क्रीम आवडायची तर पप्पा माझी आईस्क्रीम बनवायचे, तर आम्ही असंच खायचो. बीट वगैरे करायचं काय माहीतच नव्हतं त्यावेळेस, कुठलं बिटरन कुठलं काय एवढं नॉलेज. पण आईस्क्रीम आम्ही अशीच खायचो, म्हणजे फक्त दुधामध्ये उकळवायची ती पावडर आणि तीच आपली फ्रीजरमध्ये ठेवायची आणि घट्ट झाली की असं वाटायचं की ही आईस्क्रीम तयार. आणि आम्ही तशीच आईस्क्रीम मस्त टेस्ट करायचो आणि आवडीने खायचो त्यावेळेस. पण हे बिटरचं प्रकार आणि मिक्सरमध्ये हे नंतर पण ग्राइंड करायचं असतं हे काही माहीत नव्हतं, पण आता माहीत पडलं. तेव्हापासून ही परफेक्ट आईस्क्रीम मला जमायला लागली. आणि खूप सोपी आहे, काहीच अवघड नाही आहे याच्यामध्ये. फक्त 45 रुपयामध्ये ही आईस्क्रीम तयार होते. दूध तर आपल्या घरामध्ये असतंच, रोजच दूध आणतो आपण. तर इथे मस्त असं बीट केलेलं आहे. 10 ते 15 मिनटं जोपर्यंत तो आईस्क्रीम एकदम असा फेस होत नाही आईस्क्रीमचा, तोपर्यंत हे बीट करून घ्यायचं आहे. इथे मी 10 मिनटं हे चांगलं बीट करून घेतलं आहे. बीट करून झाल्यावर बघू शकता असे बुडबुडे बबल्स आलेले आहेत पूर्ण आईस्क्रीममध्ये आणि हा व्हॅनिला फ्लेवर होता. तर रेवाला मला सगळ्यांनाच खूप आवडतो व्हॅनिला फ्लेवर. आणि इथे मग मी सकाळी हे जेव्हा बीट करून ठेवलं, तर सकाळी बीट करून ठेवल्यानंतर दुपारी ही आईस्क्रीम तयार झाली. म्हणजे म्हणावी तेवढी जेवणानंतर खायची म्हणून आम्ही घ्यायला गेलो, तर म्हणावी तेवढी नव्हती घट्ट झाली, पण स्मूथनेस बघू शकता आईस्क्रीमचा किती छान आणि सुरेख आहे. रेवाला झालेली आईस्क्रीम खायची घाईत, मग त्याच्या पुढे काय चालणार. मग काय पूर्ण बर्फ झाला नाही तरीही ही खायला घेतली, आम्ही सर्व केली आणि तिला जेव्हा खायला दिली तेव्हा मलाही खूप खाऊ वाटली. मग मीही घेतली. मग मला बदाम खूप आवडतात, तर तिला बदाम वगैरे आवडत नाही. आईस्क्रीममध्ये तिला काहीच आवडत नाही. रेवाला प्लेन आईस्क्रीम आवडते, तर तिला मी इथे सर्व करत होते, पण तिच्या अगोदर मी सर्व करून घेतली आणि मस्त असे बदाम कापून टाकले माझ्या बाऊलमध्ये आणि त्याच्यानंतर तिला दिली. तर इथे मी जेव्हा फर्स्ट बाईट घेतला आईस्क्रीमचा, तेव्हा आईस्क्रीम तुम्ही जी आयती आईस्क्रीम आणता बॉक्समधली, अमूलची किंवा इतर कोणत्याही ब्रँडची, मदर डेअरीची, तर त्या आईस्क्रीमपेक्षा आपण जी घरात बनवतो ना त्याची जी टेस्ट असते ना ती काही वेगळीच लागते आणि खूप छान आणि सुरेख लागते. तुम्हाला असं वाटणारच नाही की ही आईस्क्रीम तुम्ही घरात बनवली. आणि याच्यामध्ये काही साखर वगैरे काहीही ॲड करायचं नाही आहे तुम्हाला.
जी आहे ती पावडर असते का नाही रेडी टू कुक, त्याच्यामध्ये सर्व ॲड असतं, साखरही ॲड असते. त्याच्यामुळे अजिबात काही गोड जास्त किंवा कमी असं काही याच्यामध्ये नसतंच. म्हणजे ॲटोमॅटिकच ती खूप सुरेख लागते. फक्त आपल्याला दुधामध्ये ही पावडर उकळवायची, फ्रीजरमध्ये ठेवायची, नंतर बीट करायची. एवढी सोपी आईस्क्रीमची पद्धत आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. अशीच आईस्क्रीम याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरही भेटतात, तर तुम्ही आणून घरच्या घरी अशी आईस्क्रीम करू शकताय. आणि बिटर नाही आहे म्हणून टेन्शन आणि काळजी करायचं नाही अजिबात. आपलं मिक्सरचं मोठं भांडं असतं की नाही, त्याच्यामध्ये असे बर्फ झालेले आईस्क्रीमचे तुकडे टाकायचे आणि मस्त ग्राइंड करून घ्यायचं 5 ते 10 मिनिट. आता इथे मस्त रेवा आईस्क्रीम खाते. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब. हो देणार ना. कोणता फ्लेवर पाहिजे तुला?